नमस्कार, मी आरती. स्वागत आहे आपलं न्यूज मराठी 24/7 मध्ये. चला तर मग एक नजर टाकूयात आजच्या झटपट 24 बातम्यांवर. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना शिवीगाळ भोवली. विधान परिषदेतून 5 दिवसांसाठी निलंबित करण्यात आलं. दानवेंनी अपशब्द वापरले त्याबद्दल मी माफी मागतो, पण मुनगंटीवारांवर काय कारवाई होणार? ठाकरेंचा सरकारला सवाल. विधान भवनाच्या लॉबीत देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंची भेट. हसत खेळत संवाद साधल्यामुळे राजकीय वर्तुळाच्या मात्र भुवया उंचावल्या. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रशासनाला खडबडून जाग. भुशी डॅम परिसरातील चहा भजी कणीस विक्रेत्यांचे अतिक्रमण हटवले. लोकसभेला तिकीट कापलं, पण विधान परिषदेला उमेदवारी दिल्यामुळे भावना गवळी यांनी उधळली मुख्यमंत्र्यांवर स्तुतीस्तुमने. मी एकनाथ शिंदेंची लाडकी बहीण असल्याचंही केलं वक्तव्य. मराठा समाजात मेसेज गेलाय की आता आपल्याला न्याय मिळणार नाही, त्यासाठी लढावंच लागणार. मनोज जरांगे पाटील यांचं विधान. बुलढाणा जिल्ह्यातून अपघाताची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यात एका भरधाव कारने रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या एका व्यक्तीला चिरडलं. संशयास्पदरित्या हा अपघात घडला असून नेमका हा अपघात आहे की घातपात असा संशय घेण्यात येतोय. भाषणातून मोठा भाग काढून टाकण्यात आल्यानं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली नाराजी. त्यांनी या संदर्भात लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून व्यक्त केला निषेध. भारतीय दंड संहिता म्हणजे IPC कायदा आता रद्द केला जाणार असून 1 जुलैपासून देशात लागू करण्यात येणार 3 नवीन कायदे. कुंडलिक खांडेंच्या अडचणीत वाढ. शिंदे गटाकडून हकालपट्टी केल्यानंतर आता पोलीस कोठडीतही 3 दिवसांची वाढ. कथित ऑडिओ प्रकरणी बीड न्यायालयाचे आदेश. लाडकी बहीण योजनेनंतर काही जणांनी लाडक्या भावाचं काय असा प्रश्न उपस्थित केला, पण ज्यांना सख्खे भाऊ समजले नाहीत त्यांना लाडकी बहीण योजना कशी कळणार, असं नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी लगावला उद्धव ठाकरेंना टोला. मुंबई येथील चेंबूरमध्ये असणाऱ्या आचार्य मराठे कॉलेजमध्ये हिजाब नंतर आता जीन्स टी शर्टवर बंदी घालण्यात आली आहे. आज पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेसाठी अर्ज भरला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मानले कार्यकर्त्यांचे आभार. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या कंपनीच्या नोकर कपातीला अखेर ब्रेक लावण्यात आला. विधान परिषदेसाठी मवियाकडून मतांची जुळवाजुळव. मिलिंद नार्वेकर, प्रवीण दरेकर यांच्यात कोपऱ्यात गुप्तगूप पाहायला मिळाली. अंबादास दानवेंच्या निलंबनानंतर सुषमा अंधारे कडाडल्या. ट्विट करत सरकारवर व्यक्त केली नाराजी. आंदोलन करून काही होणार नाही, राजीनाम्याची मागणी सभापतींकडे जाऊन करावी. आता भाजपला कायदे आणि नियम आठवू लागलेत. याआधी त्यांना कायदा म्हणजे घरची जहागीर वाटत होती, अशा शब्दात अंबादास दानवेंनी केला पलटवार. भोकरदन तहसील कार्यालयासमोर दुधाला हमीभाव मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. भोकरदन तहसील कार्यालयासमोर दुधाला हमीभाव मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. सिद्धार्थनगर इथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर राबवण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिकेकडून बारवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. बीडमध्ये चोरट्यांच्या भीतीने नागरिक दहशतीत. स्थानिकांना स्वतः रात्रभर जागून गस्त घालावी लागते. बीडमध्ये चोरट्यांच्या भीतीने नागरिक दहशतीत. स्थानिकांना स्वतः रात्रभर जागून गस्त घालावी लागते. पराभव स्वीकारत अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्याकडून विजयी उमेदवार किशोर दराडे यांना शुभेच्छा देण्यात आल्या. काँग्रेस कार्यालयाबाहेर राहुल गांधींच्या समर्थनार्थ त्यांचे कार्यकर्ते एकवटले. दरम्यान जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. सभागृहात पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी यांच्या भाषणादरम्यान प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. पंतप्रधानांनी केलं हेडफोन लावून भाषण. सभागृहातील गोंधळावर यावेळी लोकसभा अध्यक्षही भडकले. तर या होत्या आजच्या झटपट 24 बातम्या. अशाच अपडेट्ससाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7.